नमस्कार मित्रांनो, तर आज आपण खापरी पापलेट हा मासा समुद्रात आढळणारा मासा आहे। तर हा मासा कशा पद्धतीने कापायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। खापरी मासा हा आशिया खंडातील लोक सर्वात जास्त खातात। हा खाऱ्या पाण्यातील मासा असून हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागरात आढळतो। या पापलेटचे शास्त्रीय नाव ब्रामा असे आहे। मासळीच्या बाजारात पॉम्फ्रेट मासे पापलेट या सामान्य मराठी नावाने ओळखले जातात। सध्या खापरी पापलेटचा 1,500 ते 2,000 रुपये किलोचा भाव आहे। असणारे छोटे छोटेसे खवले ते आपण एका पत्र्याच्या सहाय्याने साफ करत आहोत। यानंतर आपण ज्या लाकडावरती हा मासा साफ केला जातो ते लाकूड साफ केलेलं आहे। सर्वप्रथम बाजूचे पर कटिंग करायचे। आता आपण मुंडी कापत आहोत। मुंडीचे 2 भाग केले जातात, त्याच्यानंतर त्याचे कल्ले साफ केले जात आहेत। हा खापरी नावाचा मासा आहे। आता आपण त्याची मुंडी साफ करून झालेली आहे। त्यानंतर आपण त्याच्या पोटातली घाण बाजूला काढत आहोत। याच्यामध्ये पोटामध्ये त्याच्या अंडी असतात। आता आपण त्याचे मधून काप मारलेला आहे आणि छोटे छोटेसे पातळ स्लाइस मारत आहोत। पापलेट मासा हा खाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे। जे मासेप्रेमी आहेत त्यांना पापलेट खाणे खूपच आवडते। पापलेट मासा खाण्यासाठी अतिशय चविष्ट व चवदार असतो। तसेच पापलेटमध्ये शरीरासाठी लागणारे आवश्यक पौष्टिक घटक तसेच प्रथिने खूप मोठ्या प्रमाणात असतात। पापलेट हा एक समुद्री मासा आहे। याचा उपयोग खाण्यासाठी केला जातो। नरम व लुसलुशीत तसेच स्वादिष्ट असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते। तर मित्रांनो, आजचा आपला खापरी पापलेट हा कटिंग करून झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।